मित्रांनो, उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे। बिधुना तहसील कार्यालयात एका माकडाने एका शिक्षकाची दुचाकीवरून रोख रक्कम भरलेली बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन माकड चक्क झाडावर चढलं। त्यानंतर माकडाने झाडावरून नोटांचा वर्षाव केला। हा सर्व प्रकार जवळपास तासभर सुरू होता। माकडाला पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी देखील केली। झालं असं की दोंडापूर गावातील एका खाजगी शाळेतील शिक्षक हे जमिनीच्या व्यवहारासाठी तहसील कार्यालयात आले होते। त्यांनी त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत 80,000 रुपये असलेली एक बॅग ठेवली होती। ते 500-500च्या नोटांचे बंडल होते। त्यानंतर कायदेशीर कामाची प्रक्रिया करण्यासाठी ते कार्यालयात निघून गेले। मात्र त्यानंतर त्यांची गाडीजवळ अचानक एक माकड आलं आणि माकडाने गाडीची डिक्की उघडली आणि पैशांची बॅग झाडावर घेऊन गेला। माकडाला वाटत असेल की त्या बॅगेत काही खाण्यासारखं अन्न असेल, मात्र त्या बॅगेत काहीही खाण्यासारखं नव्हतं। माकडाने झाडावर जाऊन बॅग उघडली आणि त्याची निराशा झाली। त्यानंतर माकडाने बॅगेतील पैसे झाडावरून हवेत फेकून दिले। झाडाखाली लोकांची एकच गर्दी केली। माकडाने पैशांचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचा व्हिडिओ दिसत आहे। दरम्यान ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्यात झाडावरून 500 रुपयांच्या नोटा खाली पडताना आणि त्याखाली उभे असलेले अनेक लोक शक्य तितके पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचं आपल्याला दिसत आहे। दरम्यान हा सगळा गोंधळ संपेपर्यंत संबंधित शिक्षकाला 80,000 रुपयांऐवजी 52,000 परत मिळाल्याचं सांगितलं जात आहे। मित्रांनो, या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स आले। एका युजरनं म्हटलं आहे, माकडांनी पैशांचा पाऊस पडला, तर दुसऱ्यांनी म्हटलं आहे, लोकांनी पैशाचा पाऊस पडल्यानंतर नोटा चांगल्याच जमा केल्या। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा। धन्यवाद।